हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्लॉगची सुरुवात या क्यूटशा मंकीने केली. वेदांच्या स्कूलची ट्रिप गेली होती म्हणून त्याला पिकअप करण्यासाठी त्याच्या स्कूलमध्ये गेले होते. या आहेत माझ्या सगळ्या फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स म्हणू शकता. हा आमचा भिशीचा ग्रुप आहे. महिन्यातून एकदा आम्ही प्रत्येकीच्या घरी जाऊन असं एन्जॉय करत असतो. आम्ही सगळे स्पूनने काय खात असतो हे बघून आता आदिराजलाही स्पूनने खायचं असतं. त्याला भरवलेलं आवडत नाही, तो स्वतःच्या हाताने खायला ट्राय करतो. सांडण्याकडे जास्त भर असतं पण ॲटलिस्ट तो ट्राय करतो. यातच आम्ही सगळे हॅप्पी आहोत. आता आदिराज 1.25 वर्षाचा झाला आहे आणि चालायला पण शिकला आहे म्हणून असं क्यूटसं चालत माझ्याकडे येत असतं. मिस्टरांच्या कॉलेजची ट्रिप जाणार होती म्हणून रिलायन्स मॉलमध्ये आम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी गेलो होतो. ट्रेंड्समध्ये गेलो. नंतर खूप काही सर्च केलं. बापरे! एवढा वेळ गेला. शेवटी माझे पाय दुखायला लागले. कंटाळा आला. पण काही गोष्टी सिलेक्ट केल्या, घेतल्या. त्यांना जे हवं होतं ते त्यांनी घेतलं. मला खूप कंटाळा आला होता. म्हटलं थोडा वेळ मसाज घ्यावा, पण नंतर लक्षात आलं मुलं घरी होते, आम्ही दोघं चालतो म्हणून लगेचच घरी आलो. अंगारकी चतुर्थी होते म्हणून वाटेत असलेल्या गणपतीच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी गेलो. मंदिराजवळ खूप फ्रेश अशी भाजी मंडई दिसली. तिथे जाऊन मुलांसाठी केळी आणि हिरवी भाजी घेतली. भाजी आणल्यानंतर नीट करून ठेवली. फराळ केला, खिचडी आणि दही खाल्लं. वेदांशला डान्स क्लासला सोडायला गेलते, पण उपवासामुळे भूक लागलेली म्हणून उसाचा रस पिले. नंतर घरी आल्यानंतर भाकरी, वांग्याची भाजी, पालक डाळ केली होती आणि भात होता. असा स्वयंपाक बनवला. अधिराजला खेळायचं होतं म्हणून तो त्या चाकासोबत खेळत होता. बघा ना कसा चालायला शिकलाय, ते क्यूट वाटते ना. मग सगळ्यांसाठी ताट तयार केले. आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. सगळं आवरलं आणि ही माझी 2 पिल्लं झोपी गेली. थँक्यू. गुड नाईट.